Hello student, today we are going to study the fractions of the digits. Okay, we have seen yesterday fractions of the non-digital means दशांश अपूर्णांकाचे आज आपण पाहणार आहोत. मग आपण पाहिलं 1.1 म्हणजे किती 11/10, 1.25 125/100 म्हणजे डेसिमल पॉईंटच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे डिनॉमिनेटरला एकावर 0. बरोबर की नाही? झालेलं आहे आपलं. मागे आपले तुम्ही बघा लिंक, त्याच्यावर भरपूर आहे 10वी 11वी 12वी 9वी. ओके, टुडे वी आर गोइंग टू 12. आता बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. मग काय होईल आता? 12.25 म्हणजे किती छेद किती? डेसिमल एकावर किती शून्य येतील? 2. म्हणजे 1225 छेद किती? 1225 छेद 100. बरोबर. मग 1225 आणि 100चे आपल्याला काय पाडावे लागतील? फ्रॅक्शन्स. वी हॅव टू फॅक्टराइज 12 to 5 and 100. हाऊ वी कॅन? आता याच्यावर 5 एकम स्थानाचा अंक किती आहे? 5 आहे. 2 नाही, 3 नाही, 4 भाग जाणार नाही, 5 जातोय. 5 2s are 10, खाली 2 राहिले. 5 4s are 20 and 5 5s are 25. 5 2 10, 2 5 24, 2 5 5 25. परत आता एकम स्थानी 5 आहे म्हणून 5नेच भाग जाईल. 5 चौक किती? 20. 4 राहिले का नाही? 5 4s are 20, 4 remains. Then 4 9s are 5 9 45. आणि आता गेला 2 3 5 7 पण नाही जाणार, 8 नाही, 9 7 जाईल. 7 1s are 7 7 7s are 49. 7 7 49. बरोबर की नाही? आणि 7 1 7. मग किती झाले आपल्याला इथे? 1225 चे 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड किती? 7 मल्टिप्लाइड बाय 7. बरोबर की नाही? आता 100चे सोपे राहिले. 2 भाग जातो. 2 पंचे 10, 2 0 0, परत 2 2 4,